सुटका केल्या जातात. अजून बघितलं तर खूप खूप इंजुरी झाली ना त्याला थोडं बाजूला ठेवलं जातं आणि कमी इंजुर्ड पेशंटला जरा जास्त प्रायोरिटी दिली जाते, कारण त्याला कसंही केलं तर तो जाणारच आहे. अशा पद्धतीची डिझास्टरमध्ये प्लॅनिंग ही मॅनेजमेंट केली जाते. आता रिकव्हरीमध्ये काय केलं जातं, ऍक्टिव्हिटीज फॉलोइंग द डिझास्टर काय केलं जातं प्रभावात, की टेम्पररी हाऊसिंग, क्लेम, प्रोसेसिंग, ग्रँट्स, लॉंग टर्म. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. पहिलं तर घर पडले पडू द्या, किती वाजले बाजूला काढा, त्याच्यासाठी छोट्या छोट्या झोपडी टाईप घरं बनवा, हलक्या मटेरियलची तंबू टाका, जेवणाची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा. तसं फ्लोरेस नायटिंगेलनी 1857च्या युद्धामध्ये इंजुर्ड लोकांसाठी कशा गोष्टी केल्या होत्या, औषध केलं होतं, त्यांची डेली सिस्टीम केली होती, फूड, शेल्टर, न्यूट्रिशन, त्यांचं सगळ्या गोष्टीचं म्हणजे फिजिकल मॅनेजमेंटमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोचनी जशी मॅनेजमेंट तरी केली होती त्या पद्धतीची मॅनेजमेंट आपल्याला सुद्धा करावी लागते. तो काळ वेगळा होता, आताचा वेगळा असं नाहीये. एखादं संकट आलं तर कशा पद्धतीने आपण आता चांगले इतिहासात जमा झालेले लोक आहोत ज्यांनी कोविडला मॅनेज केले, कोविडला तोंड दिले.